चल ना सोना, बस ना, सोडवतो तू. काही गरज नाही. चल ना सोना. त्या दिवशी बोल म्हणलं तर नाही नाही म्हटलं, मग आता काय गरज आहे? जा, मला नाही यायचं. चल ना ग सोना. अरे गाडी आता काय? अरे गाडीचं पेट्रोल संपला, मग म्हणलं चालायचं तुझ्यासोबत. चला मग. चल ना. मग आज पेपर होता वाटते. कोणता होता? बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी किती सोपा विषय आहे तो. सोपा? हा मग. अरे बायोटेक्नॉलॉजी विषय तरी असतो का रे 15वीला? केमिस्ट्रीचा पेपर होता माझा. होय. हा. मग आपल्या केमिस्ट्रीचं काय ग? बकवास. ए हसू नको. बरं ऐक ना सोन. बोल ना. चल ना आपण तिथं जाऊ, थोडा वेळ बसू तिथं हॉटेल. नको. अगं चल ना ग प्लीज, चल ना. बरं ठीक आहे. तरी पण यांचं काय? त्यांचं चल, त्यांना घेऊन मग आता काय करायचं? ए उत्कर्षा, काय? इकडे ये ना. नको, चालू दे तुमचं. अगं ये ना, थोडा वेळ साईडला बसूयात आपण. तू ये मागून, आम्ही जातो. का ग? नाही नाही, चालू दे तुमचं. बरं बरं ठीक आहे, चल बाय बाय. चल मग जायचं का? काय नाही, बाकी काय असणार आहे. कसं होतं तिथे? पेपर चांगला होता. पेपर चाहिए? काय घेणार? कॉफी. कॉफी कोल्ड. कोल्ड. मलाई मारून. मलाई मारून. और कुछ चाहिए? अजून काय घेणार? बस आता, तिकडे बघ. बरं ऐक ना सोनल, आज लई हिम्मत करून मी इथं आलोय ग. तू समोर आले ना, मला काय बोलायचं सुचतच नाही. आज 2 गोष्टी मी सांगण्यासाठी इथं आलो. एक गोष्ट म्हणजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि हा तुझ्यासाठी केक. आई, तुला माहित होतं? ते कसं विसरेल सोनल मी कधी विसरेल का? हे घे. कापू? काप. थँक्यू. घे सोनू.
कसं होतं सोनल केक? छान होता. पण ती दुसरी गोष्ट कोणती रे? दुसरी कोणती ग? तूच तर बोलला ना 2 गोष्टी सांगायच्यात म्हणून. हा मग काय दुसरी गोष्ट कोणती? दुसरी गोष्ट ऐक मग. आय लव्ह यू. अगं हे सांग ना, काय? हा की नाही ते? आता नाही, मग कधी? विचार करून. चला चला, आपलं काम झालं. आता ती हा बोलू नाही ते नाही बोलू, तो तिचा प्रश्न. मित्रा बिल. ₹60 हुआ. कितना? ₹60. हेल्प बराबर. हाँ. थँक यू. काय काय जे तुला तो मला नाही त्याला ते आवडतं ना तुला. खरं सांग. नाही तुझ्या खोटं बोलती बघ. तुला आवडतं ना तो. बघतोय बघ तुला वस्तू. टेन्शन घेऊ नको. तू सेटिंग नाही लावीन. मी आहे ना, मी लावी तुझ्या आईचं घो तुझ्या. तू चालू सांगायचं ना तुझं. मग मी काय तुमच्या दोघांच्या मध्ये पडलो असतो. हर तुझ्या आले माझं सोन्या. काय झालं भाऊ तुला? काय काय होतं तुला? हा मी आहे ना भाऊ इथं. सोन्या माझ्या. शी हट राहिला कुठला अंगावर अक्कल नाही त्याला. आलो काय रे बाबा, पाणी आहे का थोडंसं प्यायला? अरे तूच बैल घरी का? मला ताण लागली पाणी पिऊन. येरीव हा येरीला पाणी आहे का? थोडं बरं असेल. ओ सम्या, इकडे ये रे. अरे ये की लवकर. आलो ना. आलो रे. इकडे ये रे. आलो इकडे ये. आलो. धर थोडं. बाबांना ताण लागली आणि मी त्याला येरीत जाऊन येतो. बाबांना ताण लागली. तुझ्या निघून बघ काय त्यांची बाळ घाण केली. जा लगेच ये. आलो तोपर्यंत बैल सांभाळ. आणि हाय त्याचा आवत राहू दे. हा जा रे जा.
वा पुढं मी देतो पाणी. चल मग बाबा. चल तू पुढे येतो मग. बसतो काय इथं. बरं बसा. हा बसतो मग. जातो पुढं. हा नक्की पुढे येतो मग. अरे साला. ए राव सांग रे ला. बिन आकलीच्या. मी काय केलं तुझ्यामुळे झाले सगळं. ए कळतं का नाही तुला? तुला बोलव त्याला नीट धर म्हणून. काय करू त्यावले? रवी रवी हा इकडे ये ना. मी नाही येत जा. समीर हा इकडे ये ना. आलो. हा, ये ना. येस माय ड्री. काय ते असतं ना माय माय डिअर तेच म्हणायचं का तुला? तेच ते हा चल ऐक ना ते मिरचीचं झाड कुठे मिरची झाड ना. हा. ही काय आहेत ना कडा नाहीत बघा पुरं सगळे मिरचीच आहेत. कुठे मला तोडून देशील का? मला नाही देन की. दे ना. रश्मी काय मिरच्या. बस बस झालंय. रश्मी हा बोल. आज तुला भारी दिसते. हो अजून काय? आज एवढं प्रेमानं का बोलते तू? असंच. मला माहिती आहे तुला मी आवडतो. मला माहिती आहे. ए बघ तुझी बकरी गेली.
बाबा थांबा थांबा, मी करतो. थांबा, करतो बाबा. त्या साम्याचं काय मानावं घेता, करतो मी. थांबा बाबा. बाबा तू हो रे लांब. थांबा बाबा. अहो बाबा ऐका ना, करतो ना मी. रव्या काय झालं रे बाबाला? आपण बोल ना त्याला सगळं सराव करून देतो म्हणून. उन्हानं झणाणलेल्या माणसाला तुम्ही पाणी पाजलं, आराम करायला लावला, विचारपूस बी केली, पण कोणी बी त्याचा विचार केला नाही. ज्यानं त्याच्यासोबत त्याच्या बरोबरीनं भर उन्हात घाम गाळलं. त्या दोघांनी दिसभर राबून अर्ध्या वावराचं सारं घातलं आणि पोरातवा समध्या साऱ्यांची नासधूस केली. ती इतकी सहज. तुम्ही विचार केला तो फक्त त्या बाबांचा, पण विचार नाही केला त्याच्याबरोबर राबणारा त्या बैलांचा, ज्याला तुम्ही पिदळवलं. त्याची चुणूक त्याला लागली, त्याच्या मालकाला जाणीव झाली, वेदना कळल्या, म्हणूनच तर तो बैल सोडून घेऊन निघून गेला. तुमचं काय, तुम्हाला तर मजा आली असत. पण पोराव, एक गोष्ट ध्यानात ठेव, त्या मुक्या जनावरामध्ये आणि आपल्यामध्ये एकच काय तो फरक, ते म्हणजे आपल्यासनी बोलता येतं आणि त्यासनी बोलता येत नाही, पण भावना त्याच. हे भटक्या, हां दिवसभर काय खाल्लं नसेल, चल 2 घास खाऊन घे माझ्या घरी. नको, आता नको, पुन्हा कवा तरी. सोडतो. नमस्कार मित्रांनो, या कहाणीमध्ये आहे 3 वेगवेगळ्या स्टोरींचं कॉम्बिनेशन. ही कहाणी आहे स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा साकार होणाऱ्या एका मुलाची आणि आयुष्य हरवलेल्या भटक्याची. आणि यामध्ये आहे लव, सिरियस पासून ते टाइमपास पर्यंतचं. तर जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर 1 लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, जवळच्या लांबच्या प्रिय नातेवाईकांना जरूर शेअर करा. आणि हा, आमच्या की प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे जी बेल आयकॉन आहे ना, त्यावर नक्की क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओज आणि नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. आणि छोटंसं तर आयुष्य मित्रांनो, हसत खेळत आनंदात जगा, आपल्या मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची काळजी घ्या, प्रेम करा आणि आमच्यासोबत पाहत राहा. ही प्रोडक्शन प्रस्तुत अधुरे स्वप्न. मित्रांनो, आमचं स्वप्न तर राहतंय अधुरं, पण तुमच्या खऱ्या आयुष्यात तुमचं प्रत्येकाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण हो, ही आमच्याकडून सदिच्छा. धन्यवाद.